उत्तर दिले की स्वर्गीचा देव आम्हास यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कमर कसून हे बांधणार, पण यरूशलेमात तुमचा हिस्सा, हक्क किंवा यादगिरी काही एक नाही. इथं काय करत आहे? इथं त्याला तो विरोध करत आहे, इथे त्याला तो थांबवत आहे. आणि तो त्याला माहिती आहे की डायरेक्ट हा राजाचा खास माणूस आहे, राजाचा जवळचा माणूस आहे आणि तो काम करत आहे, राजाचा प्यालेबरदार तो आहे. हालेलुया. आणि तो काय म्हणत आहे? तो त्याला विरोध करत आहे. हालेलुया. सनबल्लट, हेरोनी सनबल्लट आणि आमोनी तोबिया ते लोक काय करायले? हे तुम्ही काय करता? हे तुम्ही काय करता? हे तुम्ही काय मांडलेलं आहे? हे तुम्ही काय चालवलेलं आहे? जरी स्वर्गातून आम्हाला परवानगी असली तरी पण ह्या जगातले लोक आम्हाला थांबू शकतात किंवा प्रयत्न करणार किंवा विरोध करणार किंवा आम्हाला म्हणणार हे तुम्ही करू नका, पण देवाने आमच्यासाठी दार उघडले. आम्ही हिंमत धरायची आहे. आम्ही आम्ही तो म्हणतो स्वर्गीचा देव मला यश देईल. स्वर्गीचा देव काय करेल मला? आम्ही त्याचे सेवक आहोत, आम्ही कंबर कसून हे काम करणार. आम्ही देवाचे लोक आहोत. लोक काय बोलतात त्याच्याकडे आम्ही पाहणार नाही. देव काय बोलतो, देवाला जाब द्यायचा आम्हाला, देवाला हिशोब द्यायचा आहे आम्हाला. आम्हाला कुणाला हिशोब द्यायचा आहे? देवाला हिशोब द्यायचा आहे. आणि तो म्हणतो का स्वर्गीचा देव मला यश देईल आणि आम्ही देवाचे सेवक, आम्ही कंबर कसून हे बांधणार. तो म्हणतो पण यरूशलेमेमध्ये तुम्हाला उद्या हिस्सा असणार नाही, हक्क असणार नाही आणि यादगिरी काहीच असणार नाही. जे जे लोक देवाच्या राज्याला विरोध करणार, टंगळ मंगळ करणार, प्रियांनो बायबल सांगतं, तो त्याला सांगतो तुला हक्क पण नाही राहणार, कारण आज मी यरूशलेम बांधतो. यरूशलेमेमधलेच ते आहेत, तिथलचेच ते आहेत. सनबल्लट होरुबी तो तिथलाच आहे आणि तोबिया पण तिथलाच आहे. पण प्रेरणा तो निर्भसना करत आहे. लोक निर्भसना करतील. आमचं काम थांबायचं नाही, आमचं काम थांबायचं नाही, विरोध करायला आमचं काम थांबायचं नाही. त्याला सांगायचं तुला देवाच्या राज्यात वाटा मिळणार नाही. हालेलुया, हालेलुया. तो म्हणतो तुला हक्क पण मिळणार नाही, तुला हिस्सा पण मिळणार नाही. देवाने जरी आमच्यासाठी दार उघडून ठेवलेलं आहे, देवाने जरी आमच्यासाठी दार उघडून ठेवलेले, पण विरोध करणारे पुष्कळ लोक असणार. प्रियांनो पुष्कळ कायदे आणतील, कानून आणतील, युक्त्या कुयुक्त्या प्रयुक्त्या सैतान करेल, पण प्रियांनो शेवटी आम्ही विजय होणार आहे. आम्ही कोण होणार आहे? प्रियांनो त्याला धमकी ऐकाव्या लागल्या, उपहास ऐकावा लागला. प्रियांनो पण प्रियांनो आपण 4थ्या अध्यायाकडे जाऊया. 6 आणि 8 2 वचन आपण वाचूया. 4था अध्याय, हा नेहमीच्याच पुस्तकामध्ये आपण 4था अध्याय 6 आणि 4थं वचन वाचा. 4:4 हे आमच्या देवा ऐक, आम्हाला विरोध करत आहेत, निर्भसना करत आहेत, उलटून टाक. बंदिवासाच्या देशात त्यांची लूट होऊ दे. त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नकोस. त्यांची पातके त्यांच्याकडून पुसून जाऊ नये, कारण त्यांनी कोट बांधणाऱ्यांसमोर तुला संताप आणला आहे. या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालवले. तो कोट निम्मा तयार झाला, कारण लोक अगदी मन लावून काम करीत होते. 8 वचन, त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरूशलेमे बरोबर लढू व तेथे गोंधळ उडवून देऊ. काय म्हणते ते? आम्ही जाऊन आपण काय करू? जाऊ. त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरूशलेमे बरोबर लढू व तेथे गोंधळ उडवून देऊ. पण आम्ही आपल्या देवाची प्रार्थना केली आणि त्याच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेवली. देवाने आमच्यासाठी दार उघडलेलं आहे, पण आम्हाला विरोध करणारे पण पुष्कळ असणार आहेत.
त्याला एवढं माहिती आहे की तो नेहमी कोणी साधा माणूस नाही, राजाच्या सोबत रात्रंदिवस राहणारा माणूस आहे. हालेलुया. तर त्या राजा इथं पाहायला नाहीये, नाही का? राजा काय नाही का, ते खोट्या रीतीने त्यांच्या विरोधात उभे राहत आहेत आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे लोक प्रार्थना करत आहेत, देवा बघ आमचे धिक्कार होत आहे, आमची निर्भसना होत आहे, हे सगळं त्यांच्यावर उलटून टाक देवा, त्यांचे पाप पुसले जाऊ देऊ नकोस देव बाप्पा. आमचा त्यांनी संताप आणलेला आहे, आम्ही यरुशलेमचे कोट बांधत आहोत. यरुशलेम थोर राजाची नगरी आहे, त्यांना माहिती आहे. यरुशलेमीने खूप दुःख सहन केलेले, खूप शेजारी पाजारी जे बलिष्ठ देश आहेत, अरबी देश आहेत, ते नेहमी आजपर्यंत करत आहेत. हालेलुया. पण आता ही शेवटची वेळ असणार आहे. आता ह्यावेळेस स्वतः येशू उतरणार आहे तिथं आणि येशू सगळ्यांना उत्तर देणार आहे. हालेलुया. पण ते लोक मन लावून काम करत आहेत. ते काय करत आहेत? मन लावून. आपण पण मन लावून काम करूया. हालेलुया. आपण पण मन लावून देवाचं काम करूया. आपण देवाच्या कामाला मागे पुढे पाहणार नाही. देवाने आमच्यासाठी दार उघडलेले मोठं. प्रियांनो, हा विरोध असणारच आहे. या विरोधाला आपण दाबून टाकूया येशूच्या नावामध्ये. कारण बायबल सांगतो मत्ती 16:18 मध्ये, मी आपली मंडळी मी खडकावर रचीन, असं त्यांनी जाहीर केलेलं. येशूने काय जाहीर केलं? मी माझी मंडळी खडकावर, आम्ही खडकावर उभे आहोत. आमच्यासाठी देवाने सेवेसाठी दार उघडलेले, पण आम्ही खडकावर उभे आहोत. हालेलुया. आम्ही कुठे उभे आहोत? प्रियांनो, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला युद्ध करायचं आहे. हालेलुया. 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 प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, पुष्कळ देवाच्या लोकांनी हुतात्मा होईपर्यंत विरोध केला. काय केला त्यांनी? कुणाला? सैतानाला, सैतानाच्या कामाला. कारण त्यांना माहिती की आमचा देव आमच्या बरोबर आहे. हालेलुया. जास्तीत जास्त काय करेल? तो आम्हाला मारेल. पण त्यांनी प्रियांनो मागे पुढे पाहिलं नाही. प्रियांनो, ते आपले काम करत राहिले. कारण त्यांना माहिती आहे एक दिवस हा दरवाजा बंद होणार आहे. एक दिवस काय होणार आहे? हा दरवाजा बंद होणार आहे. हा दरवाजा उघडाय तोच पर्यंत मला काम करावं लागेल. प्रियांनो, पूर्वी कसं असायचं? प्रियांनो, पूर्वी गावामध्ये गावाच्या वेशी संध्याकाळ झाल्या का बंद व्हायच्या. हालेलुया. मग कुणीच बाहेर जात नव्हतं, कुणीच आतमध्ये येत नव्हतं. व्यापारी लोक आतमध्ये येत नव्हते, आतले लोक बाहेर जात, कारण जीवाची भीती होती. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून कडेकोट बंदोबस्त असायचा. सगळ्या वेशी, सगळे दरवाजे रात्री लावून घ्यायचे. हालेलुया. प्रियांनो, देवाने आमच्यासाठी मोठे दरवाजे उघडलेले आहेत. हालेलुया. पौल प्रकटीकरणाच्या पुस्तकात 3:8 मध्ये आपण वाचलं, मोठं दार देवाने उघडून ठेवलेलं आहे. आणि प्रियांनो, तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? आम्हाला काम करायचं आहे. विरोधामध्ये सुद्धा काम करायचं आहे. हालेलुया. सुसमयी फक्त काम करायचं नाही, वाईट समयामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? घोषणा करायची आहे. वाईट समयामध्ये पण घोषणा करायची आहे. सगळी परिस्थिती अनुकूल असणार नाही, सगळी परिस्थिती चांगली असणार नाही, पण आमचं काम, दाऊद राजा म्हणतो, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुझं काम करेन. काय म्हणतो दाऊद राजा? तुझी स्तुती करेल, तुझी आराधना करेल, तुझ्या गोष्टी करेल मी. प्रियांनो, तुम्हाला आणि मला सुद्धा, कारण लवकर हा दरवाजा बंद होणार आहे. हालेलुया. हालेलुया. लवकर दरवाजा बंद होणार आहे. जसा नोहाच्या नौकेचा दरवाजा बंद झाला तसा दरवाजा लवकर येशू बंद करणार आहे. हालेलुया. पण आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला प्रियांनो, आम्हाला काम करायचं आहे. हालेलुया. हालेलुया. देव, आपण यशाया 45 कडे जाऊया. यशायाचा ग्रंथ, याचा 45वा अध्यायाकडे जाऊया. एक पासून वाचा आपण. परमेश्वर म्हणतो, माझा अभिषिक्त आहे, त्याच्या पुढे
हे राष्ट्र पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे. राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो. त्याच्या पुढे दरवाजे उघडतील. वेशी बंद राहणार नाही असे मी करतो. परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्यापुढे चालेल व उंच सकल असलेले सपाट करेल. मी पितळी दरवाजे तोडून त्याचे तुकडे करेल. लोखंडाचे अडसर मोडून टाकतील. तुला अंधारातील निधी गुप्त स्थळी लपवलेले धन देईल. म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलाचा देव आहे. माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्रायल, याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे. माझा वेगळा देव नाही. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला सज्ज केले. जेणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्या वेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, अन्य कोणी नाही. प्रकाश करता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक व अरिष्टाचा उत्पादन मीच आहे. हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. हे आकाशा वरून वृष्टी कर, आभाळ धार्मिकतेचा पाऊस पाडो, पृथ्वी उगलो, तारण आणि धार्मिकता प्रफुल्लित हो. आम्ही सेवेत म्हणणारे, आकाशा वरून वृष्टी कर, हे आभाळा धार्मिकतेचा पाऊस पाड, ही पृथ्वी उकलून जाओ, तारण आणि धार्मिकता प्रफुल्लित. आमचं काम आहे तारण आणि धार्मिकता या भूमीवर त्याचं पीक यायला पाहिजे आम्हाला. इथं काय म्हणतो देव? इथं म्हणतो का, कोरेशला मी माझ्या हातात धरलेलं आहे आणि तो सगळं राष्ट्राला तुडवून टाकेल. हालेलुया. आम्ही राष्ट्राला तुडवणारे लोक आहोत. हालेलुया. राष्ट्र आमचं काही करू शकणार नाही. म्हणतो मी त्याच्या उजव्या हाताला धरलं मी कोरेशच्या. मी मोठे मोठे राजे त्यांना मी कंबरा सोडायला लागलो. म्हणजे काय? राजे कुणासाठी उठून उभा राहत नाही का? तो म्हणतो मी राजे तुमच्यासाठी, राजे उभा राहतील, तुम्हाला सलाम करतील, म्हणजे तुमचा सन्मान करतील जेव्हा तुम्ही राज दरबारामध्ये जाणार आहात. प्रियांनो, आम्ही कोणी साधारण लोक नाहीत. हालेलुया. आम्ही देवाचे लोक आहोत. आम्ही हालेलुया. तो म्हणतो तुम्ही पुढे चालाल तर दरवाजे उघडतील. तुम्ही जाऊन दरवाजे नाही उघडणार, तुमच्या पुढे माझे दूत जाऊन दरवाजे उघडतील तुमच्यासाठी. कोण उघडतील? दरवाजे. वेशी पण उघडतील. काय होईल? तो म्हणतो वेशी उघडतील. परमेश्वर म्हणतो जर उंच सकल जमीन असेल तर मी सपाट करेल तुमच्यासाठी मी राजमार्ग बनवेल. मी पितळाचे दरवाजे मी तोडून टाकेल. मी लोखंडाची आडसर मी मोडून टाकेल. पण तुम्ही थांबू नका. तुम्ही मागे पाहू नका. तुम्ही डावी उजवीकडे पाहू नका. मी दरवाजा उघडून ठेवलेला आहे तोपर्यंत एक दिवस हा दरवाजा बंद होणार आहे. 5 मूर्ख कुमारी त्यांच्यासाठी बंद झाला. 5 शहाण्या कुमारीसाठी त्यांना आतमध्ये घेतल्यावर तो दरवाजा बंद झाला. तो दरवाजा काय झाला? बंद झाला तो दरवाजा. आणि म्हणते ते प्रभूजी दार उघडा, प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा. प्रभूजी म्हणतो कोण आहे तुम्ही? मी तर तुम्हाला मी ओळखत नाही. आता दरवाजा बंद झाल्यावर कोणाच्यानेच उघडवता येणार नाही. एके ठिकाणी येशू म्हणतो, इथं प्रकटीकरणाच्या पुस्तकात 3:8 म्हणतो का मी तुझ्यासाठी दार उघडलेले. दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो का मी जे बंद करतो ते कुणालाच उघडता येणार नाही. हालेलुया. मी जे बंद करतो ते कुणालाच उघडता येणार नाही. म्हणजे उघडणं आणि बंद करणं हे येशूच्या हातात आहे. कुणाच्या हातामध्ये आहे? प्रभू येशूच्या हातामध्ये आहे. आणि त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी सेवेसाठी दार उघडून ठेवलेले. प्रियांनो, आम्हाला इक्विप केलेले, आम्हाला कृपादाने दिलेले, आम्हाला ज्ञान दिलं, पवित्र आत्मा दिला, सामर्थ्य दिलं, आम्हाला सुरक्षा दिली, आम्हाला सगळं काही दिलं. आता आम्हाला टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून तो म्हणतो मी प्रकाशाचा उत्पन्न करताय. तुम्हाला प्रकाशाची गरज पडेल तेव्हा मी प्रकाश करेल. हालेलुया. मी अंधाराचा उत्पन्न करताय. मी शांतीचा जनक आहे. मी आरिष्टाचा उत्पादक मी आहे. हे सर्व देवाच्या हातात आहे. हे कोणाच्या हातात आहे? सर्व काही
तर बायबल सांगते की मी शपथ वाहिली आहे, माझ्या मुखातून जो न्यायत्वाच्या मुखातून निघालेले शब्द मी कधी बदलत नाही. हालेलुया, हालेलुया. तो म्हटला प्रत्येक गुडघा माझ्या पुढे टेकलं जाईल, प्रत्येक मस्तक माझ्या पुढे नतमस्तक होईल आणि प्रत्येक जीवा माझ्या निष्ठेची शपथ वाहील. प्रत्येक जीवा काय करील? निष्ठेची शपथ वाहील. तो म्हटला मी तुझ्यासाठी दार उघडून ठेवलेले, मी तुझ्यासाठी दार उघडून ठेवलेले, मी तुझ्यासाठी दार उघडून ठेवलेले. भयानो, जर तुम्हाला कोणी बायबल आम्हाला सांगतं की देवाच्या दासाला पेत्राला जेलमध्ये टाकलं, पेत्राला काय केलं? जेलमध्ये टाकलं. दूत आले आणि ते सगळे गेट उघडले. आम्हाला कदाचित हे गव्हर्नमेंट आम्हाला आतमध्ये टाकतात, पण दूत येऊन दरवाजे उघडले. हालेलुया. दूत येऊन काय करतील आमच्यासाठी? हे माझ्या मुलाला कशाला ठेवलं इथं? तो काय चोर आहे का, लबाड आहे का, तो काय फसवा आहे का? हा, ह्या जगामध्ये भयंकर गोष्टी घडत आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण देव आमच्यासाठी अद्भुत काम करणार आहे. आम्हाला पाहायला मिळतं प्रेषितांच्या पुस्तकामध्ये, आम्हाला पाऊल आणि सिलास सुवार्ता सांगत आहेत म्हणून त्यांना बंदीशाळेत टाकलेलं आहे. त्यांना काय केलेलं आहे? आपण प्रेषितांचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 26 वचन आपण वाचणार आहोत. तेव्हा काय केलं? भूकंप केलं देव बापाने. बंदीशाळाचं फाउंडेशन हलवलं देवानी, वरच्या भिंती पडाव्या म्हणून, आणि सगळे दरवाजे लगेच उघडले. सगळे कड्या कोंडे सगळे तोडून टाकले, बिजागरे तोडून टाकले देव बापानी. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागे म्हणून बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उचलून आपला घात करणार होता. इतक्यात मोठ्याने ओढून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, कारण आम्ही सर्वजण इथेच आहोत. इथं काय पाहायला मिळतं आपल्याला? इथं देवानी त्याच्या सेवकांना जायबंदी केल्यामुळं देवानी काय केलं? देवानी ते जेलच तोडून टाकले. सेवकाला बाहेर काढायच्या ऐवजी देवाला बंदीशाळेत टाकणारी जे काय तिथे व्यवस्था केली होती त्या गव्हर्नमेंटनी, प्रियांनो, ती व्यवस्थेवर त्यांनी हल्ला केलेला आहे. या जगाच्या व्यवस्थेवर देव हल्ला करतो आणि करणार येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक प्रियांनो हे सगळं उद्ध्वस्त करणारे देव बापा, तहस नहस करणारे प्रियांनो. कारण राजांच्या राजाला विरोध करत आहे, देवानी देवाला विरोध करत आहेत, सर्व समर्थाला विरोध करत आहे. पाऊल असंच करत होता म्हणून देव पावलाला म्हटला, लोखंडावर लात मारणं तुझ्यासाठी चुकीचं आहे. हालेलुया, हालेलुया. देव ह्या लोकांना सांगत आहे की तुम्ही लोखंडावर तुम्ही काय करू नका? लात मारू नका. हालेलुया. येशू म्हटला मत्ती 21:4 मध्ये, जो कोणी या धोंड्यावर पडेल त्याचा चोरडा घाल. आम्ही कोण आहोत ख्रिस्त येशूमध्ये? आम्ही का आहोत? कशासाठी? काय जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे? काय देवाने मला दिलेलं आहे आणि मला काय करायचं आहे? हे प्रत्येक व्यक्तीला समजलंच पाहिजे. त्याची सेवा करण्यासाठी देवाने आम्हाला निवडलंय, त्याचं गीत गाण्यासाठी निवडलं, त्याचं गौरव करण्यासाठी निवडलंय आम्हाला. अनेक लोकांना सैतानाने बांधून ठेवले, अंधारातून बाहेर काढण्यासाठी देवाने ठेवले. दाविद म्हणतो, मृत्यूच्या बंधनाने मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले, पण त्यांना काही करता नाही आलं, कारण देव आमच्या बरोबर आहे, तो राजा आमच्या बरोबर आहे. म्हणून ह्या जगाचे कोणते जेल तुम्हाला थांबू शकणार नाही.
जगाची व्यवस्था तुम्हाला थांबू शकणार नाही, कारण तुम्ही देवाच्या नियमाच्या अधीन आहात. तुम्ही देवाच्या नियमाच्या अधीन आहात. आणि म्हणून प्रियांनो, देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी दार उघडलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. या जगामध्ये खूप दार आहेत. पुष्कळदा आम्हाला वाटेल प्रियांनो, येशूला पण त्या कबरेमध्ये बंद केलं. हालेलुया. पण तिसऱ्या दिवशी तो दरवाजा उघडला गेला. हालेलुया. तिसऱ्या दिवशी ती धोड बाजूला करण्यात आली. आम्हाला ह्या जगातली कोणती शक्ती थांबू शकणार नाही. आम्हाला ह्या जगातली कोणती शक्ती शकणार नाही. किती पण दरवाजे त्यांनी लावले तरी पण देव तुमच्यासाठी, देवानी दरवाजे देव उघडणार आहे. जेव्हा तुम्ही प्रियांनो, पुष्कळदा असं दिसेल, पुष्कळदा असं दिसेल का दरवाजा बंद झालेला आहे. असं दिसेल का दरवाजा. मग काय करायचं आपल्याला. मत्ती सुवर्तमान 7 अध्याय 7 वचन. ते कायमचे बंद नाही करू शकत दरवाजे, फक्त भास निर्माण करतो. बघ, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. मागा म्हणजे दिले जाईल. जेव्हा आपल्याला दिसेल माझा दरवाजा बंद आहे, तेव्हा मला मागायचं आहे. हा, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि तो शोधायचं आहे आपल्याला देवाला. हो, ठोका म्हणजे तुम्हाला उघडेल. हा, आता ठोकायचं आपल्याला. आपल्याला असं वाटत का अरे कुछ नाही, कुछ नाही हो रहा है, कुछ नाही हो रहा है. मागा, शोधा आणि ठोका. हालेलुया. काय करायचंय मग. शोधा आणि ठोका. प्रियांनो, हालेलुया, हालेलुया. देव आमच्यासाठी पितळेचे दरवाजे उघडणार, लोखंडाचे आरसड मोडणार आहे. जेव्हा असं तुम्हाला दिसेल, जेव्हा असं तुम्हाला वाटेल की अरे दरवाजे बंद झाले, बंद झाले, बंद झाले. काही ठिकाणी आम्ही जाऊ, कठीण परिस्थिती असेल, वाईट परिस्थिती असेल, आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली सिच्युएशन असेल, पण आम्ही प्रार्थना करणार आहे, मागणार आहोत, आम्ही शोधणार आहोत आणि ठोकणार आहोत. आणि मग आपण म्हणणार अरे हा तर दरवाजा उघडच होता. आलेल्या फक्त मला दिसताना असं दिसलं की तो दरवाजा बंद आहे. हालेलुया. येशूने जर एकदा उघडलं तर प्रियांनो, कुणालाच 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 काही नाही करता येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. प्रभू चांगला आहे. प्रियांनो, देवाने आम्हाला ते सामर्थ्य दिलेलं आहे. सॅमसन जर आम्ही पाहिलं सॅमसन, तर शास्त्राच्या पुस्तकाकडे जाऊया आपण. 16 अध्याय 3 वचनाकडे जाऊया आपण. शास्त्राचं पुस्तक 16 अध्याय आणि 3 वचन. इकडे संशोधन मध्यरात्रीपर्यंत झोपून राहिला. नंतर उठून त्याने नगराच्या विष्ठे दरवाजे आणि दोन्ही दार पाहण्या ही अडसरा सकट उचलून खांद्यावर घेतली आणि हिब्रोनाच्या पूर्वीकडील डोंगराच्या शिखरावर गेली. काय केलं इथं. त्यांना वाटलं की आपण आता सॅमसनला जाळबंदी केलेले, सगळ्या वेशी लावले, गेट लावले, सगळे लावलेले. पण त्यांनी काय केलेलं आहे, दरवाजा छोटा असतो. दरवाजा किती 7x3, 7x4चा दरवाजा किती. पण गावाच्या वेशी खूप मोठे मोठे असतात, भरपूर जड असतात. ते त्याला बांधताना जितका वेळ लागतो, त्याला स्टँड करताना वेळ लागतो. पण इथं सॅमसननी एकट्याने काय केलेलं आहे. सॅमसननी एकट्याने मध्यरात्री तो उठला, त्यांनी पाहिलं प्रियांनो, त्यांनी नगराच्या ज्या वेशी होत्या त्या सगळ्या उखडून टाकल्या, त्यांनी खांद्यावर घेतल्या आणि तो घेऊन गेला. प्रियांनो, कोणताही दरवाजा येशूच्या लेकरांना थांबू शकणार. कोणताही दरवाजा येशूच्या लेकरांसाठी अडखळ होऊ शकत नाही. कारण येशू म्हटला प्रकटीकरण 3:8 मध्ये, मी
तुझ्या पुढे दार उघडून ठेवलेलं आहे. आम्ही भ्यायचं नाही, आम्ही घाबरायचं नाही. कोणताच दरवाजा, कोणताच असा दरवाजा नाही की तो आमच्यासाठी उघडणार नाही, कारण हा दरवाजा येशूने स्वतः उघडलेला आहे. हालेलुया. म्हणून आपण काम करूया. आपण काय करूया? काम करूया प्रियांनो. आमचं काय काम आहे? वचन वाचणे, प्रार्थना करणे, प्रियांनो आराधना करणे, उपासना करणे, तयारी करणे प्रियांनो. आणि अनेक लोक जे अंधारात बसलेले आहेत, जे सास पडत आहेत, शैतान त्यांना छळत आहे, पिळत आहे, त्रास देत आहे प्रियांनो, त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्हाला मध्यस्थीची प्रार्थना करायची. काय करायचं आपल्याला? हा प्रियांनो, प्रार्थना करायची त्यांच्यासाठी. खूप शैतान लोकांना काय करत आहे प्रियांनो? त्यांना छळत आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, देवाने कशासाठी दार उघडलं आमच्यासाठी? सेवेसाठी दार उघडले. कशासाठी दार उघडलं? सेवेसाठी. प्रियांनो, सेवेमधील भाग म्हणजे अनेक लोक जे अंधकारात आहेत त्यांना प्रकाशात आणायसाठी देवाने दरवाजा उघडलेला आहे. देव करो हा दरवाजा प्रियांनो लवकर बंद होणार करणार आहे देव बाप्पा. त्याच्या अगोदर मंडळीला रॅप्चर करणार आहे तो. हालेलुया. पण जे चुकून मागे राहतील त्यांच्यासाठी फार हार्ड असणार आहे. जे मागे राहणार आहे प्रियांनो, त्यांना भयंकर संकटाला सामोरं जावं लागणार आहे. हा दरवाजा उघडा आहे तोच आम्ही प्रियांनो देवाचं काम करूया. हालेलुया. देवाला प्रसन्न करूया. हालेलुया. देवाच्या प्रियांनो बायबल सांगतं स्तोत्र 24:7 मध्ये, अहो वेश्यांनो तुम्ही उंच व्हा, अहो पुरातन द्वारांनो तुम्ही उंच व्हा. म्हणजे हा प्रतापशाली राजा. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान पराक्रमी परमेश्वर. कोण आहे? बलवान पराक्रमी परमेश्वर प्रियांनो. कारण येशूने सांगितलं अधोलोकाच्या द्वाराचं तुमच्या पुढे काही चालणार नाही. मग आम्ही आता कसली वाट पाहत आहोत? आता आम्हाला उठायचं आहे आणि प्रियांनो आम्हाला स्वतःला तयार करायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि जे जे लोक माग आहेत त्यांना हालेलुया, त्यांना घेऊन जाण्यासाठी प्रियांनो देवाने आम्हाला ऑर्डर दिलेली आहे. स्वर्गातलं GR पास झालेलं आहे, आमच्याकडे लेटर आलेले आहे. आता आम्ही प्रियांनो कुणाची वाट पाहणार नाही. हालेलुया. आम्ही काम करत राहणार, काम करत राहणार. आणि प्रियांनो जोपर्यंत दरवाजा उघडा आहे, जसं त्या 5 कुमारीला आत घेतलं तेव्हा प्रियांनो अनेक लोक प्रियांनो स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी आपण त्यांच्यासाठी मध्यस्थी करूया. डोळे बंद करूया. धन्यवाद देतो प्रभू आम्ही तुला उंचावतो प्रभू परमेश्वर. तुझी स्तुती करतो. तू दार उघडून ठेवलेला आहेस. त्यात एकच दार आहे. तू म्हटला मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. मी द्वार आहे, मी शेवट आहे, मी अल्फा आणि ओमेगा आहेस. हे तारणचं दार तू उघडून ठेवलेलं आहेस. लोकांनी ह्या दाराच्या द्वारे तुझ्या स्वर्गात प्रवेश करावा यासाठी प्रभू तू आम्हाला आज्ञा दिलेली आहेस. ती तुझी आज्ञा पाळण्यासाठी तुझी स्वर्गीय कृपा आम्हाला दे. आम्ही तुझ्याकडे कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो. थँक्यू जीजस. प्रभू ती दार बंद होण्याच्या अगोदर बापा आम्ही जे लोक बापा अंधकारात साच पडत आहेत बापा, हो माझ्या देवा, रेबेने दोराबा खाराबाला बाला बाला सैतान त्यांना ठेचत आहे प्रभूजी. सैतान त्यांना त्रास देत आहे प्रभू. ठेचलेल्यास मोकळे करावे यासाठी प्रभू तू दरवाजा उघडलेला आहेस. त्या दरवाजाने आम्ही आज जाण्यासाठी, त्या दरवाजाने आज जाण्यासाठी प्रभू तुझी कृपा तुझ्या लेकरांना दे. तुझ्या प्रत्येक लेकरांना दे. प्रत्येक लेकरू प्रभू सावध असा, जागे राहा. कारण तुमचा शत्रू सैतान कुणास खावे कुणास गिळावे असा शोधत फिरतो. तो विश्वासामध्ये स्थिर होण्यासाठी तुझ्या लोकांना आजही तयार कर. आज तयार कर प्रभू. आज तयार कर. आज तयार कर प्रभू. हो त्यांनी पाहावं प्रभूजी, तो दरवाजा बंद आहे, तो दरवाजा उघडला आहे माझ्यासाठी.
माझ्या सेवेसाठी येशूने दरवाजा उघडला. 2000 वर्षापूर्वी 2000 वर्षापूर्वी दरवाजा उघडला. शांतीचा दरवाजा, आनंदाचा, बरकतीचा दरवाजा, सेवेचा दरवाजा उघडलेला आहे. हो, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आजही तू अनेक लोकांच्या दाराशी उभा आहेस, प्रकटीकरण 3:20 प्रमाणे, आणि तू म्हणतो, पहा मी दाराशीच उभा आहे, मी दार ठोकत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून मला आत घेईल, मी त्याच्याबरोबर जाईल, त्याच्याबरोबर जेवेल. प्रभू, तुझी कळकळ प्रत्येकाला समजू दे, तुझी इच्छा प्रत्येकाला समजू दे. प्रत्येक जण त्यांना दिसू दे हे दार उघडं आहे त्यांच्यासाठी, हे दार त्यांच्यासाठी स्वर्गात जाण्यासाठी उघडले आहे. नोहाच्या नौकेचं दार बंद झालं आणि लोक तिथे ओरडत होते, नोहा दादा दार उघड. पण ते दार बंद केलं होतंस तू, बंद केलं होतंस तू. प्रभू, हे दार उघड आहे तोपर्यंतच, तोपर्यंतच प्रभू तुझ्या लोकांनी खटपट करावी यासाठी तुझी कृपा तुझ्या प्रत्येक प्रिय लेकराला दे आणि तुझं गौरव करून घे. अशा आम्ही तुझ्याकडे कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो. देरा बारा मा दोरा बा काला बाला होली आला बाला 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 होली अन्नमदारा बाबा 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 होली अन्नमदारा बा. तुझं वचन सांगतं, नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे. पुष्कळ लोक त्या नाशाच्या रस्त्याने जात आहेत प्रभूजी. पुष्कळ लोक प्रभू त्या नाशाच्या दरवाज्याने जात आहेत. बापा, त्यांना समजू दे हा नाशाचा रस्ता आहे आणि हा तारणाचा रस्ता आहे. प्रभू, त्यांचा ताबा घे, त्यांना समजू दे आणि प्रभू येशू तुझं गौरव करून घे. अशा आम्ही तुझ्याकडे कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद. हे दरवाजा उघडल्याबद्दल धन्यवाद, या दरवाजा उघडल्याबद्दल धन्यवाद देतो, हा दरवाजा उघडल्याबद्दल तुला धन्यवाद देतो. थँक्यू जीसस. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून तो एक पिता. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तसे पृथ्वीवरही छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच आमचे ऋणी तू आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्श करू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन, आमेन. देवबाबाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन प्रिय आहे, त्यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहू. आमेन, आमेन, आमेन. Please like, share and subscribe our channel, and don't forget to press the bell icon for more updates.